या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अपर्णाला परत आलेलं बघून घरातील सगळ्यांचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. सगळेजण खूप आनंदामध्ये असतात आणि देवाचे आभार मानत असतात. अमोल मोठ्याने ओरडून म्हणत असतो की मी सांगितलं होतं ना माझी मान नक्की परत येणार. बघा ती परत आली आणि त्यावर सगळेजण हसून हो म्हणतात. बापू मात्र खूप रडत असतात आणि त्यावेळी सगळेजण त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत म्हणत असतात की आता अप्पी परत आली आहे, तुम्ही सावरा स्वतःला. तर ते रडतच म्हणत असतात की माझ्या थोरल्या लेकराला मी या हातांनी अग्नी दिलाय, पण त्यावेळी मला सावरायला माझी सुषमा होती. आम्ही दोघांनी एकमेकांना धीर दिला आणि त्या दुःखातून बाहेर आलो. पण आता जर माझ्या अप्पीचं काही बरं वाईट झालं असताना तर मी स्वतःला नसतो सावरू शकलो. आणि त्यावेळी मोना म्हणते की बापू आता वंश परत आल्या आहेत ना, मग तुम्ही काळजी करू नका, आता बघा सगळं काही ठीक होईल. रुपालीसुद्धा त्यांना समजावते की देव प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी देतोच, मात्र आपल्याला देवाने त्या अडचणींमधून मार्ग देखील दाखवला आहे. आता तुम्ही काही काळजी करू नका. आणि त्यावर बापू हो म्हणतात. आणि मग त्यानंतर ते सगळेजण अपर्णाच्या स्वागताच्या तयारीला सुरुवात करतात. अमोल तर खूपच आनंदात असतो आणि तो सगळ्यांना त्यांची कामं वाटून देखील देतो. तर दुसरीकडे अपर्णाला जखमी अवस्थेत बघून जिजी त्या फैजूला विचारत असतो की अरे ही कलेक्टर बाई तुला सापडली तरी कुठे. आणि त्यावर तो फैजू म्हणतो की हिला शोधणं काही अवघड नव्हतं, तो इन्स्पेक्टर हिला शोधतच होता आणि मी फक्त त्याचा पाठलाग करत होतो. आणि मग त्यानंतर तो त्या दिवशी घडलेला प्रकार त्या जिजीला सांगू लागतो. तेव्हा चिंचोके आणि अर्जुन त्या आजींच्या घरी अप्पीचा शोध घेण्यासाठी गेलेले असतात. त्यावेळी चिंचोकेने त्या आजींच्या शेंगा सांडवल्यामुळे त्या त्याच्यावर खूप चिडलेल्या असतात आणि मग ते दोघेजण विचारपूस न करताच तेथून निघून जातात. मात्र फैजू त्या घरात जातो आणि तिथेच त्याला अपर्णा सापडते आणि मग तो त्या आजींना मारतो आणि अपर्णाला इकडे घेऊन येतो. आणि हे सगळं काही ऐकून जिजी खुश होत म्हणतात की तू खूप मोठं काम केलंय, तुला जे हवं ते माग. तर तो फैजू म्हणत असतो की आता या कलेक्टर बाईला आपण सोडायचं नाही आणि पोलीस तर काही इथपर्यंत पोहोचू शकणार नाहीत, आपण हिला इथेच डांबून ठेवूयात. आणि त्यावर तो जिजीसुद्धा हसतच म्हणतो की आता हिला कधीच हिच्या नवऱ्याला, मुलाला आणि कुटुंबाला भेटता येणार नाही. पण ही वाचली कशी हा अजूनही प्रश्नच आहे. तर तो फैजू म्हणत असतो की जिजी तो स्फोट खरंच खूप मोठा होता, त्यातून वाचणं सोपं नव्हतं, पण ही कलेक्टर बाई वाचली आणि जखमी अवस्थेत 1.5-2 किलोमीटर आतपर्यंत चालत गेली आणि तेव्हा त्या म्हातारीला सापडली. तर ते ऐकून जिजी हसतच अपर्णापुढे हात जोडतो आणि म्हणतो की बघितलं ना फैजू, जगण्याची इच्छा असल्यावर देवसुद्धा आपल्याला मरण देत नाही. आणि मग ते हसतच तेथून निघून जातात. दुसरीकडे अर्जुन अपर्णाला म्हणजेच त्या दीपाला त्याच्या केबिनमध्ये घेऊन येतो. दीपा त्याला विचारत असते की आता इथे तर कोणी येणार नाही ना. आणि त्यावर तो म्हणतो की इथे कोणीही येणार नाही. त्यामुळे मग दीपा त्याच्या टेबलवर असणारे सगळ्या फाईल्स खाली फेकून देते आणि टेबलवरच चढून बसते. तिचं असं वागणं बघून अर्जुन डोक्यालाच हात लावतो. तर दीपा खूपच घाबरलेली असते. ती म्हणत असते की साहेब हे सगळं खरंच खूप अवघड आहे, मला हे नाही जमणार, प्लीज मला इथून जाऊ द्या. तर अर्जुन तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र दीपा खूप घाबरलेली असते. बाहेरचे ते पत्रकार, पोलीस हे सगळं बघून तिला तर अगदी घामच फुटलेला असतो. अर्जुन तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण काही उपयोग होत नाही. ते अर्जुनलाच म्हणत असते की साहेब तुम्ही माझं ऐकून घ्या, मला हे नाही जमणार, मला जाऊ द्या. अहो तुमची बायको खरंच खूप मोठी आहे. त्या गाडीतून उतरल्यावर त्यांच्या मागे पुढे लोक असतात आणि इथे तर मला लोकांना बघितल्यावर भीतीच वाटते, मला हे सगळं नाही जमणार. पण अर्जुन तिला सांगतो की दीपा शांत हो आणि मी जे काही बोलतोय ना ते ऐकून घे. तर ती घाबरूनच म्हणते की ठीक आहे. आणि मग सगळ्यात आधी अर्जुन तर तिला टेबलवरून खाली उतरायला सांगतो आणि नीट उभं राहायला सांगतो. त्याप्रमाणे दीपा उभी राहते खरी. तर अर्जुन तिला म्हणत असतो की हे बघ दीपा, आता जर तू सगळ्यांना बाहेर जाऊन सांगितलं ना की तू अप्पी नाही तर दीपा आहे, तर मग पोलीस तुला अटक करतील. आणि ते ऐकून दीपा हसतच म्हणते की मला का अटक करतील, मी तर तुम्ही सांगताय म्हणून हे नाटक करते ना. तर अर्जुन मुद्दाम म्हणत असतो पण हे सगळं आपल्या दोघांना माहिती, बाहेरच्या लोकांना काय माहिती आहे की मी सांगते म्हणून तू हे नाटक करते आणि तुझ्याकडे सुद्धा काहीच पुरावा नाही आहे. आणि ते ऐकून दीपा तर खूपच घाबरते आणि रडायला सुरुवात करते. ती म्हणत असते की साहेब तुम्ही आता माझ्याशी असं वागणार का. तर अर्जुन म्हणत असतो की हे बघ दीपा, घाबरू नको,
बाहेर कोणालाही माहिती नाहीये तुझी खरी ओळख काय आहे ते. मात्र तू जर अशीच वागत राहिली ना तर सगळ्यांना कळेल तू अप्पी नाहीयेस ते. आणि मग त्यानंतर लोकांना असंही वाटेल की तुला कलेक्टर बनायचं होतं म्हणून तूच माझ्या अप्पीचा अपघात घडवून आणला आणि आता इथे आली आहे. आणि ते ऐकून दीपाला तर घामच फुटतो. तर अर्जुन म्हणत असतो की म्हणूनच तुला आता अप्पीसारखं वागावं लागणार आहे, बोलावं लागणार आहे. आणि आपण तर आता यांना सांगितलंय ना की तुला अपघाताचा धक्का बसलाय त्यामुळे तुला जास्त काही आठवत नाही. आपण असंच नाटक सुरू ठेवूयात. आणि मग त्यानंतर त्याला आठवू लागतं की त्याने दीपाला अप्पी म्हणून इथे कसं आणलं. दीपा आणि राजा या कामासाठी तयार झाल्यावर मग अर्जुन तिला अप्पीसारखं चालणं बोलणं शिकवू लागला. मात्र दीपाला ते काही जमत नव्हते आणि एका दिवसात अप्पी बनणं शक्य नाही हे देखील अर्जुनला कळून चुकलं होतं. आणि मग त्यामुळे त्याने ठरवलेलं असतं की घरात आणि बाहेर सगळ्यांना असं सांगायचं की त्या अपघातामधून अप्पी वाचली खरी मात्र तिला आधीचं जास्त काही आठवत नाही आणि बोलतासुद्धा येत नाही. त्या अपघातामुळे तिला मोठा धक्का बसला आहे. आणि मग हेच सगळ्यांना सांगायचं असं ते ठरवतात. आणि मगच अर्जुन दीपाला अप्पी म्हणून सगळ्यांच्या समोर घेऊन येतो आणि सगळ्यांना तीच स्टोरी सांगतो. तर दीपा खूप घाबरून म्हणत असते की साहेब मला खरंच हे काम जमेल ना, कारण तुमची बायको खरंच खूप मोठी होती, मला त्यांच्यासारखं वागणं बोलणं नाही जमणार. पण अर्जुन म्हणत असतो की तू घाबरू नको, मी आहे ना तुझ्यासोबत, काही होणार नाही. मी बघ कसा शांत आहे, तू सुद्धा शांतच राहा. मात्र तितक्यात बाहेरून चिंचोकेंचा आवाज येतो त्यामुळे अर्जुनसुद्धा घाबरतो. मग ते दोघेजण पटकन अर्जुनची केबिन आवरतात आणि मग चिंचोके आणि आर्या आतमध्ये येतात. अपर्णाला म्हणजेच त्या दीपाला बघून चिंचोके तर खूपच खुश होतो. तो म्हणत असतो की मॅडम बरं झालं तुम्ही परत आला, आम्हाला खरंच वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या अपघातानंतर तुम्ही परत याल, हा देवाचा चमत्कारच म्हणावा लागेल. आणि तो अर्जुनचं देखील कौतुक करतो. मात्र त्यावेळी अर्जुन काहीच उत्तर देत नाही. तर दीपा देखील घाबरूनच चिंचोके आणि आर्याकडे बघत असते. तर आर्या तिला विचारत असते की मॅडम ज्यावेळी अपघात घडला त्यानंतर मी आणि स्वप्नील सरांनी लगेच सगळीकडे तुमचा शोध घेतला, तुम्ही कुठेही सापडला नाहीत, मग नक्की कुठे होता तुम्ही. पण अर्जुन म्हणतो की आर्या तिला आत्ता काही विचारू नको, आपण नंतर तिला प्रश्न विचारूयात, आधी मी तिला घरी घेऊन जातो, तुम्ही इकडच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा. आणि त्यावर ते दोघेही हो म्हणतात. आणि मग अर्जुन अपर्णाला म्हणजेच दीपाला घेऊन घरी जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे अमोल सगळ्यांना सांगत असतो की आता मा घरी येणार आहे तर आपण त्याच्या स्वागताची तयारी करूयात. तो रुपालीला अपर्णासाठी फेरणी बनवायला सांगतो, मोनाला अपर्णासाठी अळूच्या वाड्या बनवायला सांगतो आणि बापू कदमांच्या मदतीने त्यांची रूम सजवायला घेतो. सगळेच जण खूप आनंदामध्ये असतात आणि अपर्णाच्या स्वागताच्या तयारीला सुरुवात करतात. पण मग त्यानंतर मोना रुपालीला म्हणत असते की बरं झालं ना रुपाली ताई वंश घरी परत आल्या, नाहीतर छोट्या सरकारांची अवस्था मला बघवत नव्हती. रुपाली म्हणत असते की अगदी खरं आहे मोना, अपर्णा नव्हती तर अमोलने खाणं पिणं सोडलं होतं, ती जर परत आली नसती ना तर या मुलाची काय अवस्था झाली असती याचा आपण विचार देखील करू शकत नाही. आणि मग त्या दोघी देखील आनंदाने अपर्णाच्या स्वागताच्या तयारीला सुरुवात करतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.